नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स यामधील प्रॅक्टिस सेट 13 क्लास 6 मॅथ्स पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, राईट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता या ठिकाणी रेसिप्रोकल म्हणजे काय, तर दिलेला जो नंबर आहे याला आपण उलट करून लिहितो. फॉर एक्झाम्पल बघा, आता या ठिकाणी 7 नंबर आहे. 7 नंबर म्हणजेच काय, तर 7/1 याचा डिनॉमिनेटर नेहमी 1 असतो. 7 जो नंबर दिलेला आहे नॅचरल नंबर, याचा डिनॉमिनेटर नेहमी 1 असतो. म्हणजे आता या नंबरचा आपल्याला रेसिप्रोकल लिहायचा आहे, म्हणजे हा नंबर आपण उलट करून लिहिणार. हा जो डिनॉमिनेटर आहे तो वर लिहायचा आहे आणि हा जो न्यूमरेटर आहे त्याला खाली लिहायचा आहे. म्हणजे 7चा रेसिप्रोकल काय झाला, तर 1/7. सेकंड बघणार आहोत 11/3. आता या ठिकाणी न्यूमरेटर 11 आहे आणि 3 डिनॉमिनेटर आहे, तर आपण याला आता उलट करून लिहिणार या प्रकारे 3/11. म्हणजेच 11/3 या नंबरचा रेसिप्रोकल बनला 3/11. नेक्स्ट बघणार आहोत 5/13. या ठिकाणी सुद्धा 5 हा न्यूमरेटर आहे, 13 डिनॉमिनेटर आहे. याचा रेसिप्रोकल या प्रकारे लिहिणार 13/5. नेक्स्ट बघणार आहोत 2. आता 2 नंबर म्हणजेच काय, तर 2/1. आता 2/1 म्हणजेच 2 आणि 2 म्हणजेच 2/1. म्हणजे दोन्ही नंबर सेम आहेत. 2/1 आपण या प्रकारे त्याला लिहितो. आता या ठिकाणी या नंबरचा रेसिप्रोकल लिहिणार आपण 1/2. पुढचं उदाहरण बघूया 6/7. या नंबरचा रेसिप्रोकल लिहिणार आपण 7/6. म्हणजे हा 7 नंबर आपण वर लिहिला आणि 6 नंबर आपण या प्रकारे खाली लिहिला. या प्रकारे हा रेसिप्रोकल लिहिला जातो. क्वेश्चन नंबर 2, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. आता आपल्याला या ठिकाणी 2 फ्रॅक्शनची डिव्हिजन करायची आहे. बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा सुद्धा. बघा काय करायचं आहे, या ठिकाणी सुरुवातीचा नंबर लिहून घ्यायचा आहे 2/3. आता या ठिकाणी डिव्हाइड केलेला आहे 1/4. तर काय करायचं आहे, या ठिकाणी डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनची साइन लावायची आहे आणि याचा ह्या नंबरचा आपण इन्व्हर्स लिहिणार आहोत. बघा, आता आपण या ठिकाणी 2/3 हा नंबर लिहून घेतला. डिव्हाइड दिलेलं होतं, या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साइन वापरलं आणि हा जो नंबर दिलेला आहे याचा आपल्याला रेसिप्रोकल लिहायचा आहे. त्यालाच आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स सुद्धा म्हणतो किंवा त्याचा रेसिप्रोकल सुद्धा म्हणतो. आता या नंबरचा रेसिप्रोकल लिहिणार म्हणजे 4/1. या ठिकाणी वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण जसे रेसिप्रोकल लिहिले अगदी त्याच प्रकारे हा रेसिप्रोकल लिहायचा आहे. आता या ठिकाणी जी साधी मल्टिप्लिकेशन असतं त्या प्रकारे साधी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 2 × 4 अपॉन 3 × 1 इक्वल टू 2 4 8/3. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 8/3. सेकंड एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी सुद्धा बघा 5/9 नंबर लिहून घेतला. डिव्हाइडच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साइन वापरलं आणि या नंबरचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिला किंवा याचं रेसिप्रोकल लिहिला म्हणजे 2/3 या प्रकारे. आता या ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशन करायचं आहे 5 × 2 अपॉन 9 × 3 इक्वल टू 5 2 10 9 3 27. आन्सर मिळाला आपल्याला 10/27. थर्ड एक्झाम्पल बघूया 3/7 डिव्हाइड बाय 5/11. आता सुरुवातीचा नंबर लिहून घेतला. डिव्हाइडचं साइन होतं म्हणून या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साइन वापरलं. या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा आहे किंवा त्याला आपण रेसिप्रोकल सुद्धा म्हणतो. या नंबरचा रेसिप्रोकल लिहून घेतला 11/5. आता या दोन्ही नंबरचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. बघा या प्रकारे इक्वल टू 3 × 11 33 7 5 35. आन्सर मिळाला आपल्याला 33/35. पुढचं उदाहरण बघूया 11/12 डिव्हाइड बाय 4/7. या ठिकाणी सुद्धा बघा सुरुवातीचा जो नंबर आहे 11/12 जसा आहे तसाच आपण लिहून घेतला. आता या ठिकाणी डिव्हाइडची साइन होती म्हणून या ठिकाणी मल्टिप्लायची साइन लावली आणि ह्या नंबरचा आपण रेसिप्रोकल लिहून घेतला म्हणजे 7/4. आता न्यूमरेटरचा करायचा आहे मल्टिप्लिकेशन आणि खाली डिनॉमिनेटरचा करायचा आहे मल्टिप्लिकेशन. 11 7 झाले 77 आणि 12 4 झाले 48. आता या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 77/48. क्वेश्चन नंबर 3, देअर वेअर 420 स्टुडंट्स पार्टिसिपेटिंग इन स्वच्छ भारत कॅम्पेन. दे क्लीन 42/75 पार्ट ऑफ द टाउन सेवाग्राम.
व्हॉट पार्ट ऑफ सेवाग्राम डीड ईच स्टुडंट क्लीन इफ द वर्क वॉज इक्वली शेअर्ड बाय ऑल. बघा आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये काय दिलेले आहे. या ठिकाणी 420 स्टुडंट्स आहे टोटल आणि त्यांनी एका स्वच्छ भारत अभियानमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी सेवाग्राम नावाचं जे टाउन होतं त्याचा 42/75 पार्ट क्लीन केलेला आहे. तर या ठिकाणी विचारलं गेलं आहे की प्रत्येक स्टुडंटने किती पार्ट त्या सेवाग्राम टाउनचा क्लीन केलेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेणार. या ठिकाणी दिलं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे तर 420. नंतर त्यांनी किती पार्ट क्लीन केलेला आहे तो लिहिणार. द पार्ट क्लीन बाय ऑल स्टुडंट इक्वल टू 42/75. आता या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा सर्व स्टुडंटने मिळून त्या सेवाग्राम टाउनचा क्लीन केलेला आहे. आता आपल्याला शोधून काढायचं आहे की प्रत्येक स्टुडंटने किती पार्ट क्लीन केला. देअरफॉर द पार्ट क्लीन बाय वन स्टुडंट इक्वल टू. आता या ठिकाणी वन स्टुडंटने किती पार्ट क्लीन केला हे शोधून काढण्यासाठी आपल्याला डिव्हायडेशन करावे लागणार आहे. म्हणून आपण या प्रकारे लिहिणार 42/75 डिवाइड बाय 420. आता या ठिकाणी बघा या दोन्ही नंबरची आपल्याला डिव्हायडेशन करायची म्हणून या प्रकारे आपण लिहू शकतो 42/75 डिवाइड बाय 420 म्हणजेच काय तर 420/1. देअरफॉर 42/75 या ठिकाणी डिव्हाइडचं जे साइन होतं त्याचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशन मध्ये आणि हा जो नंबर होता त्याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे 1/420. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी 42 आहे या ठिकाणी 420 आहे. 42च्या टेबलमध्ये 420 येतात. 42 1 जा 42, 42 1 जा 42, 42 0 जा म्हणजे 42 10 जा 420 होतात. म्हणजे आता या ठिकाणी काय शिल्लक राहिलं तर 1 मल्टिप्लाय बाय 1 आणि 75 मल्टिप्लाय बाय 10 इक्वल टू 1/750. म्हणजेच याचाच अर्थ असा होतो द पार्ट क्लीन बाय वन स्टुडंट इक्वल टू 1/750. या ठिकाणी राईट डाऊन करणार देअरफॉर पार्ट क्लीन बाय वन स्टुडंट इक्वल टू 1/750 पार्ट. एवढा पार्ट वन स्टुडंटकडनं क्लीन केला गेला. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 13 यामधील सर्व उदाहरणं सोडवून घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.